शिक्षण प्रसारक मंडळ अंदूर संचलित जवाहर कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय संस्कृत विभाग आयोजित संस्कृत सप्ताह समारोह निमित्त आज चतुर्थ दिवसीय व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आजच्या व्याख्यानमालेचे मुख्य व्याख्याते माननीय डॉक्टर सचिनजी कंदे सर, स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय बीड यांचं आज व्याख्यान आपण सर्वजण ऐकणार आहोत. त्यांच्या परिचयाबद्दल सांगायचं म्हणजे डॉक्टर सचिन चंद्रशेखर कंदे सर हे मूळचे अंदूर येथील रहिवासी असून त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण जवाहर महाविद्यालय अंदूर येथे झालेलं आहे आणि त्यानंतरचं शिक्षण त्यांचं औरंगाबाद विद्यापीठामध्ये MA झालेलं आहे. सरांचं डॉक्टरेट पण झालेले आहे. सरांना अनेक प्रकारचे पुरस्कारही लाभलेले आहेत. डॉक्टर सचिन कंदे सर हे सावरकर महाविद्यालयामध्ये संस्कृत विभाग प्रमुख म्हणून कार्यरत 2003 पासून कार्यरत आहेत. त्यांचे अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरती अनेक प्रकारचे शोधनिबंधही प्रकाशित झालेले आहेत. तर अशा माननीय सचिनजी कंदे सर यांचं व्याख्यान ऐकण्याचा आपल्या सर्वांना योग आलेला आहे. आणि कंदे सरांचा जो विषय आहे, कंदे सरांचा विषय आहे की कालिदास लघुत्रयी. तर कालिदास लघुत्रयी या कालिदासाच्या साहित्यावरती, लघुत्रयीवरती कंदे सर आपले विचार मांडणार आहेत. आणि आपण असं म्हणतो की संस्कृत भाषा तो सारे भारतीय साहित्य की जननी है, साहित्य समाज का दर्पण माना जाता है. प्राचीन भारतीय भाषाओं में संस्कृत भाषा को विशेष महत्व प्राप्त हुआ है. इस भाषा में प्रचुर मात्रा में साहित्य का निर्माण हुआ है जो भारतीय ज्ञान का अनमोल खजाना है. संस्कृत भाषा भारतवर्ष की एक अनुपम और अमूल्य निधि है. यह भारतीयों के समस्त चिंतन तथा दर्शन का प्रधान स्रोत है. उनकी मूल अनुभूतियां एवं शाश्वत संस्कृति इसी से अनुप्राणित है. भारतीय साहित्य और जीवन पर संस्कृत का प्रत्यक्ष या अप्रत्यक्ष प्रभाव दिखाई देता है. संस्कृत भाषा को देव भाषा कहा जाता है. इसे देववाणी, गिरवाणवाणी, सुरभारती आदि नामों से भी विभूषित किया गया है. तो संस्कृत साहित्य के बारे में और कालिदास के साहित्य के बारे में हमारे डॉक्टर सचिन जी कंदे सर ये आपने आज विचार रखने वाले हैं. मैं महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर उमाकांत जी चंद्रशेट्टी सर, इनकी अनुमति से और संस्कृत विभाग की ओर से डॉक्टर सचिन जी कंदे सर को मैं यहाँ पर आमंत्रित करता हूँ कि आपने कालिदास लघुत्रयी इस विषय पर आपने विचार रखे. नमस्कार कंदे सर. सर्वेभ्य नमो नमः. जवाहर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या वतीने आयोजित शिक्षण प्रसारक संस्थेचे माननीय सचिव कैलासवासी आदरणीय आलोरे गुरुजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ऑनलाईन संस्कृत साहित्य सप्ताहाचं आयोजन विभागानं केलेलं आहे. आणि या विभागाच्या आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम मला इथं बोलण्याची संधी दिली याबद्दल मी सुरुवातीला सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. या चौथ्या दिवशीच्या या सत्राला उपस्थित असणारे महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर चंद्रशेट्टी सर, संस्कृत विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर राऊत सर, आदरणीय डॉक्टर सौ भारती मॅडम, मी ज्या महाविद्यालयामध्ये शिकलो त्या महाविद्यालयातील उपस्थित असणारे माझे सर्व सन्माननीय प्राध्यापक वृंद आणि आज या ऑनलाईन सत्रास उपस्थित असणारे सर्व सहकारी बंधू भगिनी,
खरं म्हणजे माझं परम भाग्य आहे की ज्या शाळेमध्ये शिकलो, ज्या महाविद्यालयामध्ये शिकलो, त्याच शाळेच्या एका ऑनलाईन व्यासपीठावरती येण्याची संधी मला या निमित्तानं मला मिळालेली आहे. खरं म्हणजे मी जेव्हा BA फर्स्ट इयरला आलो त्यावेळेसच संस्कृत विषय सुरू झाला आणि मला अभिमान आहे या पहिल्या बॅचचा मी विद्यार्थी आहे आणि या पहिल्या बॅचचे शिक्षक आदरणीय राऊत सर आहेत. या कार्यक्रमाला राऊत सर आणि भारती मॅडम या दोघांचीही उपस्थिती आहे. खरं म्हणजे या दोघांनीही मला शिकवलेलं आहे आणि आज खऱ्या अर्थानं एक माझी परीक्षा आहे की काय असं मला वाटायला लागलेलं आहे. कारण प्रत्यक्षामध्ये परीक्षा जवाहर महाविद्यालयातली देऊन खूप वर्ष झाली आणि आता पुन्हा एकदा त्याची परीक्षा घेण्याचा प्रयत्न कदाचित भारती मॅडम आणि राऊत सरांनी केलेला दिसतोय. पण आपल्याच मार्गदर्शनानं किंवा आपल्याच आशीर्वादानं मी खरं तर आता इथपर्यंत आलेलो आहे. त्यामुळे हे जे काय आहे ते सगळं त्या माझ्या महाविद्यालयाचं आहे, माझ्या महाविद्यालयातल्या सगळ्या प्राध्यापक वृंदांचं आहे. त्यामुळे आतापर्यंत जे काही केलेलं असेल मी या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. आदरणीय गुरुजींच्या चरणी मी हे समर्पित करतोय. मी सुरुवातीलाच एक प्रांजळपणे कबूल करतो की मी अजून डॉक्टर झालेलो नाहीये, परंतु आता काही दिवसातच माझा माझा पूर्ण होईल आणि मगच मला खऱ्या अर्थानं त्याचा आनंद होईल. या ऑनलाईन सत्राच्या चौथ्याच्या दिवशी मला विषय दिलेला आहे महाकवी कालिदासांची लघुत्रयी. खरं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आपण एका गुरुकुल पद्धतीमध्ये शिकत होतो आणि या गुरुकुल पद्धतीमध्ये विद्यार्थी गुरुकडे जायचा आणि गुरु त्याला 14 विद्या आणि 64 कलांचं शिक्षण द्यायचे आणि पुन्हा तो आपल्या स्वगृही यायचा आणि गृहस्थी व्हायचा. ती गुरुकुल पद्धत कालांतरानं बंद झाली. काही प्रमाणात ती जरी आता सुरू असली तरी नंतरच्या काळामध्ये आपण कुलगुरू पद्धतीमध्ये आलो आणि ही कुलगुरू पद्धत जी आता आपण ज्या व्यवस्थेमध्ये शिक्षण घेतो आहोत ती, आणि या COVID-19 महामारीमध्ये आपण आता एका तिसऱ्या पद्धतीमध्ये आलोय, ती म्हणजे घरकुल पद्धत. म्हणजे गुरुकुल, कुलगुरू आणि घरकुल अशा तिसऱ्या पद्धतीमध्ये आज आपण सगळेजण शिक्षण घेत आहोत. याचा एक चांगला उपयोग संस्कृत विभागानं करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं जवाहर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. या महाविद्यालयाच्या या ऑनलाईन व्यासपीठावरती आज एका वेगळ्या विषयाची मांडणी करण्याचा माझा प्रयत्न आहे. खरं म्हणजे मागच्या 3 दिवसापासून अनेक दिग्गजांची व्याख्यानं आपण ऐकलेली आहे. माझं हे कदाचित व्याख्यान नसेलही, परंतु ज्या महाकवी कालिदासांचा परिचय एका अर्थानं आज जवळपास 2100 वर्षानंतर आपल्याला होतो आहे, त्या कालिदासांच्या लेखन शैलीचा अनुभव, या कालिदासांच्या लेखन शैलीची वैशिष्ट्य आणि 1700-1800 वर्षानंतर सुद्धा ते साहित्य आज जिवंत ठेवण्याचं काम हे संस्कृत अभ्यासकांनी केलेलं आहे. अशा त्या महाकवी कालिदासांचा परिचय एका अर्थाने मी या ठिकाणी देणार आहे. असं म्हटलं जातं की पुरा कविनाम गणना प्रसंगे कनिष्ठिका अधिष्ठित कालिदासा. पूर्वीच्या काळी कवींची गणना करत असताना, साहित्यिकांची गणना करत असताना कनिष्ठिकेवर म्हणजे करंगळीवर पहिलं नाव यायचं ते म्हणजे महाकवी कालिदासांचं. आणि कालिदासांच्या नावाच्या तोडीचा अन्य दुसरा कोणता व्यक्ती किंवा साहित्यिक त्या काळामध्ये शोधूनही सापडला नाही, म्हणून त्या कनिष्ठिकेच्या बाजूच्या बोटाला अनामिका असं नाव प्राप्त झालं. अशा या कालिदासांची ख्याती नेमकी होती काय? कशामुळं कालिदास आजही 1700-1800 वर्षानंतर तितकेच लोकप्रिय आहेत?
महाकवी कुलगुरू, दीपशिखा, प्रखर शिवभक्त, कल्पना कामिनीचा विलास आणि उपमा कालिदासस्य अशा अनेक उपाधी त्यांच्या नावापुढे लागल्या. त्या महाकवी कालिदासांचे साहित्य खरं तर खूप आनंददायी तर आहेच, वेगवेगळ्या रसांनी युक्त असणारं आणि वेगवेगळ्या अलंकारांनी अलंकृत झालेलं असं हे साहित्य आपल्या सगळ्यांनाच आनंद देणार आहे. खरं म्हणजे कालिदासांच्या साहित्यामध्ये एकूण कालिदासांनी 40 प्रकारची साहित्य संपदा निर्माण केली असं म्हटलं जात होतं. परंतु तत्कालीन संस्कृत तज्ञांमध्ये 33 त्यांच्या साहित्याबद्दल अनभिज्ञता होती किंवा एकमत होत नव्हतं. परंतु उर्वरित जी 7 साहित्य आहेत, ज्याच्यामध्ये 3 नाटक, 2 खंडकाव्य आणि 2 महाकाव्य, हे 7 साहित्य मात्र ही कालिदासांचीच आहेत यावरती एकमत झालं. आणि त्या एकमतामुळं कालिदासांच्या तत्कालीन त्या साहित्यापासून ही 7 साहित्य ही कालिदासांचीच आहेत यावरती एकमत झालं. ती 3 त्याच्यामधले 3 नाटक, 2 खंडकाव्य आणि 2 महाकाव्य. त्या नाटकातलं पहिलं म्हणजे अभिज्ञान शाकुंतल, दुसरं आहे मालविकाग्निमित्रम आणि तिसरं आहे विक्रमोर्वशीयम. 2 खंडकाव्यांपैकी पहिलं आहे मेघदूत आणि दुसरं आहे ऋतुसंहार. 2 जी महाकाव्य आहेत त्याच्यामधलं एक रघुवंशम आणि दुसरं आहे कुमार संभवम. म्हणजे ही 7 साहित्य ही कालिदासांचीच आहेत यावरती खऱ्या अर्थानं एकमत झालं. आणि तेव्हापासून या सगळ्या पुस्तकांच्या, या साहित्याच्या नावाखाली महाकवी कालिदासांचं नाव हे अधोरेखित झालेलं आहे. खरं म्हणजे कालिदास कसे होते, कालिदासांचं नाव खरंच ते कालिदासच होतं का, कालिदासांचा काळ कोणता होता, या सगळ्या विषयीची अनभिज्ञता आजही आहे. पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की अनेक मोठे लोक ज्यांनी अनेक महाकाव्य रचली, अनेक साहित्य निर्माण केलं, त्यांनी खाली आपलं कुठेही नाव लिहिलेलं नाहीये. तसंच काही प्रमाणामध्ये कालिदासांच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे की काय असं वाटतं. कालिदासांच्या या साहित्यामध्ये प्रामुख्यानं ज्या लघुत्रयीचा आपण आज अभ्यास करणार, चर्चा करणार आहोत, त्या लघुत्रयीमध्ये कालिदासांचं 1 नाटक, 1 खंडकाव्य आणि 1 महाकाव्य याचा समावेश आहे. या 3 नाटकापैकी पहिलं नाटक म्हणजे अभिज्ञान शाकुंतल, 1 खंडकाव्य म्हणजे मेघदूतम आणि 1 महाकाव्य म्हणजे रघुवंशम. खरं म्हणजे केवळ या 3 साहित्याला लघुत्रयी असं म्हटलेलं आहे. कालिदासांच्या एकूण 7 साहित्यापैकी पहिले 3 जे आहेत, हे 3 तरी साहित्य आपण संस्कृत अभ्यासकांनी किंवा कालिदासांना जाणू इच्छिणाऱ्या, संस्कृत भाषेचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या अभ्यासकांनी ते वाचलं पाहिजे असं म्हटलं जातं. आणि त्यामुळं या आजच्या व्याख्यानाचा विषय सुद्धा मला लघुत्रयी असाच दिलेला आहे. एका साहित्याचा आपण थोडक्यात आपण चर्चा करू, परंतु मुळामध्ये कालिदास कोण होते. महाकवी कालिदासांचा जीवनपट जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की कसल्याही प्रकारचं शिक्षण न मिळालेला एक मुलगा आपल्या आईवडिलांचं छत्र हरपल्यानंतर एका गवळ्याच्या घरी आपला उदरनिर्वाह करत होता. त्या गवळ्यांच्या घरामध्येच तो काम करत होता, त्यांच्याच मुलांसोबत खेळत होता आणि तिथेच राहत होता. हा जसा लहानाचा मोठा होता तसा तो गौरवर्ण असणारा आणि त्या गवळ्यांच्या मुलामध्ये सगळ्यांमध्ये उठून दिसणारा, कारण गवळ्याची मुलं ही साधारणपणे ही गव्हाळ वर्णाची होती, परंतु हा मात्र गौरवर्णाचा होता आणि या सगळ्यांमध्ये तो शोभून आणि उठून दिसायचा. ज्या राज्यामध्ये हे राहायचे त्या राजाची राजकन्या विद्वत्तमा हिचा विवाह होणं अद्याप बाकी होतं. आणि या विद्वत्तमेला अखिल शास्त्र विनोद साहित्यात निपुण असणारा वर पाहिजे होता. परंतु असा कसलाही वर तिला मिळत नव्हता. देशोदेशीचे अनेक प्रांताचे राजे युवराज त्या पित्यानं, त्या राजाने तिला दाखवले, परंतु एकही तिच्या पसंतीस उतरत नव्हता.
शेवटी कंटाळून हे काम त्याने आपल्या प्रधानावरती सोपवलं आणि प्रधानानेही अनेक युवराज तिला दाखवले, परंतु एकही तिच्या पसंतीस उतरत नव्हता. शेवटी हिला अद्दल घडवायची असा विचार करून या प्रधानानं एके दिवशी आपल्या राजप्रसादाच्या गच्चीवरती विचार करत बसलेला होता आणि खाली ती गवळ्यांची मुलं सगळी खेळत होती. त्या गवळ्यांच्या मुलामध्ये हा गौरवर्ण असणारा मुलगा अधिक शोभून दिसत होता. आपल्या सैनिकांकरवी त्यानं वर त्यांना बोलावून घेतलं आणि काही वेळ त्याच्याशी चर्चा केल्यानंतर त्या प्रधानाच्या लक्षात आलं की हा मुलगा अज्ञानी आहे, याला कसल्याही प्रकारचं शिक्षण मिळालेलं नाहीये. आणि मग शेवटी त्यांनी ठरवलं की याच्याशीच आता विद्वत्तमेचा विवाह लावून द्यायचा. आणि हा विवाह लावून द्यायचा असं ठरवून तिकडे विद्वत्तमेला निरोप पाठवला की एक काशीचे विद्वान आपल्याशी प्रश्नोत्तर करू इच्छितात आणि ते तुझ्या प्रश्नांना निश्चितपणे उत्तर देतील असा विश्वास वाटतो. त्यामुळे उद्या सकाळच्या वेळेस दरबारामध्ये प्रथम समयी ही प्रश्नोत्तरं होतील. इकडे त्या गौरवर्णाच्या मुलाला त्याच्यासोबत काही काशीच्या विद्वान पंडितांचा लवाजमा दिला आणि त्याला सांगितलं की विद्वत्तमा ती राजकन्या ज्यावेळेस त्या राजदरबारामध्ये प्रश्न विचारेल तेव्हा फक्त माझ्या अगोदर माझे शिष्य याचं उत्तर देतील आणि त्यांना जर उत्तर नाही आलं तर मग मी त्याचं उत्तर देईन, एवढंच बोलण्यास सांगितलं. आणि ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी राजदरबार भरला आणि राजकन्या विद्वत्तमा त्या ठिकाणी आली. प्रश्नोत्तर सुरू झाली. ठरल्याप्रमाणे या मुलांनाही तेच उत्तर दिलं. विद्वत्तमेने प्रश्नांची सरबत्ती करायला सुरुवात केली आणि हळूहळू त्या विद्वत्तमेच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळायला लागली. तिनं विचार केला की ज्याचे शिष्य इतके हुशार असतील तर तो किती हुशार असेल. आणि असा विचार करून तिने ती वरमाला थेट त्या गौरवर्णाच्या मुलाच्या गळ्यामध्ये घातली आणि त्या ठिकाणी तिचा विवाह एका अर्थाने संपन्न झाला. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री तिच्या लक्षात आलं की आपला नवरा मूर्ख आहे, अज्ञानी आहे, त्याला कसल्याही प्रकारचं शिक्षण मिळालेलं नाही. आणि त्याचा राग आल्यामुळं त्याच रात्री तिनं आपल्या त्या पतीला घराबाहेर हाकलून दिलं. आपल्या पत्नीकडून झालेला अवमान सहन न झाल्यानं त्यांनी तडक जंगल गाठलं आणि त्या जंगलामध्ये एका कालीमातेच्या मंदिरामध्ये जाऊन आराधना तपश्चर्या करण्यास प्रारंभ केला. परंतु कालीमाता काही प्रसन्न होत नव्हती. शेवटी स्वतःचा शिरच्छेद करून घ्यायचा आणि आपलं जीवन संपवायचा असा विचार करून त्या कालीमातेच्या हातातली तलवार उपसली. त्याच वेळेस कालीमाता प्रसन्न झाली आणि कालीमातेनं हवा तो वर मागण्यास सांगितलं. परंतु दुसरं तिसरं काहीही न मागता त्यानं मला अखिल कलाशास्त्र विनोद साहित्यामध्ये निपुण कर एवढंच त्या देवतेकडे मागितलं आणि तथास्तु असा आशीर्वाद देऊन त्या कालीमातेनं त्याला आशीर्वादही दिला आणि तेव्हापासून ते कालिदास झाले. ज्या पत्नीनं ज्या ठिकाणाहून आपल्याला हाकलून दिलेलं होतं तिथे जाण्यापूर्वी समग्र असं एक साहित्य निर्माण करून पहिल्या वहिल्या आपल्या मेघदूतम या खंडकाव्याची रचना मनामध्ये ठेवून ज्या ठिकाणाहून हाकलून दिलेलं होतं त्याच घराची कडी त्याने वाजवली. आतून आवाज आला की आपण कोण. तेव्हा कालिदासांनी बाहेरूनच कश्चित कांता विरह गुरुणाम या ओळीपासून सुरू झालेलं आपलं पहिलं वाहिलं साहित्य जे होतं ते पूर्णपणाने कंठस्थ असलेलं साहित्य ते तिच्या पुढे बोलून दाखवलं. आणि आपला पती खरोखरच आता विद्वान झाला असा समज करून तिने त्याला आत घेतलं. परंतु जिच्यामुळे आपण कालीमातेला प्रसन्न करून घेतलं, आपलं एवढं साहित्य निर्माण केलं, त्या पत्नीला पत्नी न मानता ते गुरु मानू लागले आणि शेवटी त्याचाही तिला राग आला आणि पुन्हा तिने त्याला घराबाहेर हाकलून दिलं आणि त्याला शाप दिला की तुझा खून एका स्त्रीच्याच हातून होईल. आणि पुढे असं म्हटलं जातं की भोजराजाच्या दरबारामध्ये असताना एका आलेल्या विद्वानांना जेव्हा प्रश्नोत्तर केली
त्या प्रश्नोत्तरामध्ये एक अवघड असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर कालिदासांनी दिलं आणि मग खुश होऊन त्या भोजराजानं आपल्या गळ्यातली माळ त्या कालिदासांना भेट म्हणून दिली आणि त्याच माळेच्या अभिलाषेनं आलेल्या एका स्त्रीनं पुढे त्यांचा घात केला असं म्हटलं जातं. अशी एक आख्यायिका कालिदासांच्या जीवनाच्या उत्तर समयीची प्रसिद्ध आहे. कालिदासांनी त्या काळामध्ये केलेलं जे साहित्य आहे ते जरी 40 प्रकारचं असेल की नसेल किंवा त्या काळामध्ये असणाऱ्या त्या संस्कृत तज्ञांमध्ये मतभेद असतील, परंतु त्या 7 साहित्यांचा अभ्यास जर आपण केला तर आपल्याला खऱ्या अर्थानं असं लक्षात येईल की कालिदासांची लेखनशैली, कालिदासांची प्रतिभा, कालिदासांच्या लेखनाचं वैशिष्ट्य काय आहे हे त्यांचं लेखन वाचल्यानंतरच आपल्याला कळेल. संस्कृत भाषेला एका उच्च आसनावरती, संस्कृत साहित्याला एका उच्च आसनावरती विराजमान करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते महाकवी कालिदासांनी केलं. म्हणून त्यांना महाकवींच्या कुळाचे गुरु. प्रत्येक साहित्यामध्ये त्यांच्या लिखाणामध्ये प्रचंड शिवभक्तीची प्रचिती आपल्याला यावी म्हणून त्यांना असलेली उपाधी जी प्रखर शिवभक्त असं म्हटलं जातं. भगवान शंकराचे उपासक असणारे कालिदास कल्पना कामिनीचा विलास, कल्पनेचं श्रेष्ठत्व काय असतं म्हणजे कालिदासांचं मेघदूत किंवा अभिज्ञान शाकुंतल जर आपण वाचायला लागलो तर अशा प्रकारची कल्पनाच कधी कोणी केलेली नसेल याची प्रचिती निश्चित आल्या वाचून आपल्याला राहत नाही. आणि त्यामुळे कल्पना कामिनीचा विलास हे बिरुद ज्यांच्या समोर लागलेलं आहे ते कल्पना कामिनीचा विलास यथार्थ असं बिरुद हे त्यांच्या नावापुढं शोभून दिसतं असं मला वाटतं. आणि त्यामुळं कालिदासांच्या या लघुत्रयीमधील अभिज्ञान शाकुंतलम नावाचं नाटक, मेघदूतम नावाचं खंडकाव्य आणि रघुवंशम नावाचं महाकाव्य ही लघुत्रयी खरं तर आपल्या सर्वांच्याच एक उत्सुकतेचा विषय आहे. कालिदासांच्या साहित्याचं वर्णन किंवा कालिदासांचं वर्णन करत असताना एक अतिशय प्रतिभा संपन्न कवी ज्यानं संस्कारित अशा संस्कृत भाषेला पूर्णत्व दिलं अशा या कालिदासांचा स्थान या संस्कृत साहित्यामध्ये अत्यंत उच्च आहे. अभिज्ञान शाकुंतलमचा जर विचार केला तर महर्षी भरत मुनींनी नाट्यशास्त्र निर्माण करत असताना असं सांगितलं की नाटकाची निर्मिती, या नाटकाच्या निर्मितीचा प्रारंभ हा केव्हाही नांदीनं झाला पाहिजे. नाटकाची सुरुवात ही नांदीनं झाली पाहिजे. नांद्यते इति नांदी. नांदी म्हणजे नांद्यते इति नांदी, आपल्या इष्ट देवतेची केलेली स्तुती म्हणजे नांदी. आत्ताच्या मराठी नाटकांमध्ये आपण पाहतो की नटराजाचं पूजन केलं जातं किंवा गणेशस्तवन केलं जातं, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ अशा प्रकारचा मंत्रही म्हटला जातो आणि शुभ कार्याची सुरुवात आपण खऱ्या अर्थानं करतो. परंतु महर्षी भरत मुनींनी या नाट्यशास्त्रामध्ये नाटकाची सुरुवात ही नांदीनं झाली पाहिजे. नाटक हे समाज प्रबोधनाचं जसं माध्यम आहे तसंच ते मनोरंजनाचं सुद्धा एक साधन आहे याचा विचार करून त्या नाटकामध्ये विदूषकाचं पात्र असलं पाहिजे. कारण हे नाटक पाहायला आलेला मनुष्य, नाटक पाहायला आलेला माणूस त्या खुर्चीला खेळून राहायला पाहिजे आणि त्या प्रेक्षागृहातून जेव्हा तो बाहेर पडेल त्या प्रेक्षागृहातून बाहेर पडताना त्याच्या चेहऱ्यावरती आनंद आणि समाधान ओसंडून व्हायला पाहिजे. यासाठी आपल्या साहित्यामध्ये, आपल्या नाटकामध्ये प्रामुख्याने विदूषकाची रचना केली पाहिजे. नाटकामध्ये वेगवेगळे अंक असावेत. त्यामुळं सलग 2, 3, 4 तासाचं नाटक प्रेक्षकांना कंटाळवाणं वाटणार नाही याचीही काळजी नाटककारांनी घेतली पाहिजे. आणि शेवटी नाटकाचा शेवट हा भरतवाक्याने व्हावा. या सगळ्या नाट्यशास्त्राच्या नियमाशी बांधील राहून या नाट्यशास्त्राच्या नियमाची कुठेही तडजोड न करता कालिदासांनी आपल्या 3ही नाटकांची रचना या ठिकाणी केलेली आहे. आणि त्यामुळे कालिदासांचं श्रेष्ठत्व त्या ठिकाणी आहे, कालिदासांचं मोठेपण त्या ठिकाणी आहे
की कालिदासांनी अशा नाट्यशास्त्राच्या कोणत्याही नियमाची तडजोड न करता त्या नियमामध्ये राहून त्यांनी या तीनही नाटकांची सुरुवात केलेली आहे. मी जसं म्हणालो की ते प्रखर शिवभक्त होते, भगवान शंकराचे उपासक होते, त्यामुळे स्वाभाविकपणे या नाटकाची सुरुवात ही भगवान शंकराच्या नांदीनच त्यांनी केलेली आहे. आणि भगवान शंकराला त्यांनी उद्देशून त्या भगवान शंकराची उपासना करत असताना, त्याचा महिमा वर्णन करत असताना कालिदासांनी या भगवान शंकराची स्तुती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या केवळ अभिज्ञान शाकुंतलम या नाटकातच नव्हे तर सगळ्या नाटकामध्ये मेघदूताची सुरुवात करत असताना सुद्धा त्यांनी भगवान शंकराचीच आराधना केलेली आहे. या सृष्टी ही सृष्टीराद्या वहती विधिहुतम या हवीर्याच होत्री ये द्वे कालम विधत्तः श्रुती विषय गुणा या स्थिता व्याप विश्वम. ही विधात्याची ही पहिली सृष्टी, या सगळ्या या सृष्टीचं वर्णन एका अर्थाने, या सूर्याचं वर्णन ज्याचा निर्माता भगवान शंकर आहे, अशा प्रकारे त्या भगवान शंकराच्या स्तुतीनं या नाटकाची सुरुवात केलेली आहे. हे नाटक एकूण 7 अंकामध्ये विभागलेलं आहे. प्रेम, विवाह, विरह आणि पुनर्मिलन या 4 भागामध्ये विभागलेलं हे नाटक माणसाला जसं राजा दुष्यंताच्या वर्णनामध्ये वीर रसाची प्रचिती देतं, तसंच त्या शकुंतलेच्या सौंदर्याचं वर्णन करत असताना श्रृंगार रसाचीही आपल्याला ओळख करून देतो. मेघदूतामध्ये वर्णन करत असताना त्या हिमालय पर्वतावरती आलेल्या मेघाला दिलेली उपमा, त्यामध्ये जसं उपमा अलंकाराचं उदाहरण त्यांनी देऊन ते अलंकृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तसं अभिज्ञान शाकुंतलम या नाटकामध्ये पतिग्रही निघालेल्या त्या शकुंतलेला महर्षी कण्वांनी दिलेला निरोप किंवा आश्रमवासियांनी दिलेला निरोप, त्या 4थ्या अंकामध्ये प्रामुख्यानं आलेला करुण रस हाही आपल्याला भावून जाणार आहे. म्हणजे खर तर कालिदासांच्या या नाटकामध्ये, आता मी बाकीच्या 2 नाटकांचा उल्लेख करणार नाही, परंतु या लघुत्रयीमध्ये असणारं जे अभिज्ञान शाकुंतलम नाटक आहे, त्या नाटकामध्ये आपल्याला लक्षात येईल की राजा दुष्यंत, ज्याचं पृथ्वीवरच्या भूभागासह जलभागावरती अधिराज्य आहे, अत्यंत पराक्रमी असणारा असा हा राजा, सम्राट चक्रवर्ती असणारा असा हा राजा, या राजाचं प्रमुख पात्र, त्यासोबत असणारी शकुंतला ही मुख्य नायिकेच्या भूमिकेमध्ये या नाटकामध्ये आहे. प्रियमवदा आणि अनसुया या शकुंतलेच्या असणाऱ्या अत्यंत जिवलग मैत्रिणी यांचाही उल्लेख या नाटकामध्ये झालेला आहे. महर्षी कण्व, ज्यांचं दुसरं नाव काश्यप आहे, जे शकुंतलेचे मानसपिता आहेत, आणि शकुंतला ही कण्वांची मानसकन्या आहे, आणि त्या दुष्यंताच्या अत्यंत जवळचा मित्र, ज्याला तो आपल्या भावाप्रमाणे मानतो असा मित्र विदूषक, म्हणजे त्याचं नाव माधव्य असंही आहे, असा माधव्य सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतोय. आणि त्यामुळं या नाटकामध्ये या प्रमुख पात्रांवरती चित्रित केलेलं हे नाटक जेव्हा रंगमंचावरती राजाच्या प्रवेशानं प्रारंभ होतं, तेव्हा नाटकाला एका अर्थानं वीररसाची प्रचिती देणार एक प्रसंग सुरुवातीला या ठिकाणी उभा टाकलेला आहे. त्या राजा शिकारीला निघालेला राजा एका आपल्या धनुष्याच्या प्रत्यंचेवरती एका हरणामागे आपला रथ आपल्या सारथ्याला पळवायला सांगतोय, आणि आपल्या धनुष्याचं त्या बाणाचं टोक त्या हरणाच्या पूर्ण शरीरावरती केंद्रित करून त्याला ठार मारण्याच्या उद्देशानं, त्याची शिकार करण्याच्या उद्देशानं ते रंगमंचावरती प्रवेशित झालेलं आहे. परंतु मध्येच आलेल्या वैखानस नावाच्या ऋषींनी त्या राजाला, या हरणाला मारू नकोस, कारण हे आश्रमातील हरिण आहे, हे महर्षी कण्वांच्या आश्रमातील हरिण आहे. त्यावेळेस एका महर्षींच्या आदेशानं, एका महर्षींच्या आज्ञेनं प्रत्यंचेवरती चढवलेला बाण आपला रथ थांबवून त्या राजानं पुन्हा आपल्या भात्यामध्ये ठेवलेला आहे. खर तर क्षात्र धर्म असा सांगतो, क्षत्रिय धर्म असा सांगतो
की प्रत्यंचेवरती चढवलेला बाण पुन्हा आपल्या भात्यामध्ये ठेवायचा नाही, दिलेला शब्द परत घ्यायचा नाही, किंवा म्यानातून काढलेली तलवार ही परत रक्ताळल्याशिवाय परत म्यानामध्ये ठेवायची नाही, असा क्षात्र धर्म सुद्धा एका गुरूंच्या आज्ञेमुळं, एका गुरूंच्या आदेशामुळं त्या राजानं, दुष्यंतानं तो पुन्हा आपल्या भात्यामध्ये ठेवलेला आहे. आणि त्याची ही कृती पाहून त्या वैखनसांनी त्याला, तुला चक्रवर्ती पुत्र प्राप्त होईल अशा प्रकारचा आशीर्वादही त्यांनी त्याला दिलेला आहे. खरं म्हणजे इथून जेव्हा वैखनसांनी त्याला सांगितलेलं आहे की हे महर्षी कण्वांचा आश्रम आहे आणि त्या महर्षी कण्वांचा आश्रम पाहून तिथलं आतिथ्य स्वीकारून तू नंतरच इथून माघारी जा, अशा प्रकारची आज्ञाही त्यांनी मान्य केलेली आहे. आणि मग तो पुढे त्या आश्रमामध्ये गेलेला आहे. आपल्या सारथ्याला त्या घोड्यांना रथापासून वेगळं करण्याला सांगून तो त्या आश्रमाची शोभा पाहण्यासाठी मध्ये गेला आणि त्या वृक्षवाटिकेमध्ये काही मुलींच्या बोलण्याचा आवाज त्याला आला. त्या बोलण्याचा आवाज आल्यानंतर त्याने कान देऊन तिकडे ऐकण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या लक्षात आलं की कुणीतरी मुली त्या ठिकाणी बोलत आहेत. आणि त्याच्या लक्षात आलं आणि एका झाडाच्या आडून त्याने पाहिलं तर त्या वृक्षवाटिकेमध्ये प्रियमवदा, अनसुया आणि शकुंतला या तिघी मैत्रिणी त्या वृक्ष वाटिकेमध्ये रोपांना, झाडांना पाणी घालण्याचं काम करत होत्या. प्रत्यक्षात जेव्हा पहिल्यांदा त्या झाडाच्या आडून या शकुंतलेला या राजानं पाहिलं, तेव्हा त्या शकुंतलेचं अगाध असं सौंदर्य पाहून ती तरुण वयामध्ये असलेली ती तरुणी, तिचं ते अगाध असं सौंदर्य आणि तिच्या मैत्रिणीचा चाललेला संवाद त्याने ऐकला. आणि प्रत्यक्षात पहिल्यांदा जेव्हा त्या राजानं तिला पाहिलं तेव्हा शुद्धांत दुर्लभम इदम वपुराश्रम वासिनो यदी जनस्य दूरीकृता खलु गुणैहि उद्यान लता वनलता भी, अशा प्रकारचा एक मनातलं श्लोक एका अर्थानं त्याच्या मनात आला. म्हणजे ज्या स्त्रिया शहरामध्ये राहतात त्या शहरात राहणाऱ्या आणि दररोज साज शृंगार करणाऱ्या स्त्रिया सुद्धा इतक्या सुंदर नाहीत जेवढी ही शकुंतला सुंदर आहे. मराठीतल्या एका वाक्यामध्ये जर सांगायचं झालं तर त्यावेळा त्या राजाच्या मनामध्ये आलेला जो विचार होता की वनलतेनं उद्यानलतेला पराभूत केलं. खरं म्हणजे हे वाक्य अतिशय समर्पक आहे. त्या वनलतेनं त्या उद्यानलतेला पराभूत केलेलं होतं, कारण ते उद्यान जी शहरामध्ये विकसित केली जातात, ज्या स्त्रिया शहरामधले आपलं सौंदर्य शृंगाराच्या साह्यानं अधिक फुलवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु ही तर साधी भोळी युवती कसल्याही प्रकारचं शृंगार न करता वनामध्ये राहणारी ही स्त्री त्या स्त्रियांपेक्षा किती तर पटीने सुंदर आहे, अशा प्रकारचा एक सौंदर्य त्या राजाला दिसलं आणि त्याच्या मनामध्ये आपसुकपणे हे उच्चार येऊन गेलेले होते. आणि त्यांच्या बोलण्याचा आवाज, ते बोलणं, त्यांची ती चर्चा ऐकून त्या राजाच्या मनामध्ये कुतूहलता आणि उत्सुकता अधिक वाढली आणि त्याच्या मनामध्ये भराभर अनेक प्रश्नांची सरबत्ती निर्माण झाली. ही महर्षी कण्वांची कन्या आहे का? कण्वांची कन्या असेल तर कण्व हिचा विवाह करणार आहेत का? हिचा विवाह होणार असेल तर तो एखाद्या ऋषिकुमाराशीच होणार आहे का? तिचा विवाह एखाद्या क्षत्रियाशी म्हणजेच माझ्याशी होऊ शकतो का? अशा वेगवेगळ्या प्रश्नांची सरबत्ती त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. परंतु या प्रश्नांचे उत्तर शोधणं सुद्धा आवश्यक वाटू लागलं. आणि या सगळ्या मुलींच्या त्या प्रियमवदा, अनसुया आणि शकुंतलेच्या बोलण्याच्या या संवादामध्ये मध्येच एका ठिकाणी राजा दुष्यंताचं नाव आलं. त्या नवमालिकेच्या वेलीला, जिला वनज्योत्सना असं नाव त्या शकुंतलेनं दिलेलं होतं, ती प्रियमवदा त्या शकुंतलेला म्हणते की त्या आंब्याच्या झाडावर चढलेली जी वेल आहे ती नवमालिकेची वेल, ती नवमालिकेची वेल जशी आम्रवृक्षाला म्हणजे तिच्या योग्य वराला जाऊन मिळाली, तशी तूही तुझ्या दुष्यंताला जाऊन मिळ,
अशा प्रकारची एक थट्टा मस्करी ती शकुंतलेला उद्देशून करते. आणि तेच राजानं ऐकल्याबरोबर त्या राजाच्या मनामध्ये आपल्या मनातल्या भावनांना आता आपण कदाचित या शकुंतलेसोबत बोलू शकतो किंवा या शकुंतलेशी आपला विवाह होऊ शकतो का याचं उत्तरही आपण शोधू शकतो, असा एक दिलासा त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि मग पुढे या शकुंतलेचं आणि दुष्यंताचं झालेलं प्रेम, त्याच्यानंतर 3ऱ्या अंकामध्ये प्रामुख्यानं या शकुंतलेचा आणि राजा दुष्यंताचा गांधर्व पद्धतीने झालेला विवाह आणि या गांधर्व पद्धतीने झालेल्या विवाहानंतर प्रामुख्यानं राजाला जेव्हा राजधानीमधून निरोप आलेला आहे की आपण तात्काळ राजधानीमध्ये यावं आणि मग त्या राजधानीमध्ये ह्या शकुंतलेला आपण तुला घ्यायला परत येऊ, असं म्हणून हा राजा पुन्हा आपल्या राजधानीमध्ये परतलेला आहे. आणि एके दिवशी गर्भवती असणारी ही शकुंतला आपल्या पर्णकुटीमध्ये ध्यानस्थ बसलेल्या आपल्या पतिस्मरणामध्ये घडून गेलेली ही शकुंतला जेव्हा साक्षात दुर्वास ऋषी आपल्या दारात आलेले आहेत आणि भिक्षाम देही भिक्षाम देही भिक्षाम देही असं उच्चारल्यानंतर सुद्धा त्या शकुंतलेचं लक्ष त्यांच्याकडे गेलं नाही आणि अगोदरच क्रोधिष्ठ असणारे दुर्वास त्याच ठिकाणी त्यांनी तिला शाप दिला की तू ज्याचं स्मरण करते आहेस तो तुला कदापि भेटणार नाही. हा शापही खर तर शकुंतलेनं ऐकला नाही, परंतु बाहेर असणाऱ्या प्रियमवदेनं आणि अनसूयेनं तो शाप ऐकला. पळत जाऊन त्यांनी दुर्वासांचे पाय धरले, परंतु शाप परत घेता येत नाही आणि त्यांच्या विनवणीमुळं त्यांनी तिला शाप दिला की अशी एखादी वस्तू त्या दोघांच्या एकत्रीकरणामध्ये असताना जर त्या राजाला दृष्टीपथात आली तरच त्याला हिचं स्मरण होईल, अशा प्रकारचा शाप दिला. प्रियमवदेनं आणि अनसूयेनं थोडासा सुटकेचा निश्वास टाकला, कारण राजमुद्रा असणारी अंगठी जाताना दुष्यंतानं शकुंतलेच्या हातात घातलेली होती. 4थ्या अंकामध्ये प्रामुख्यानं बराच वेळ, बरेच दिवस, बराच कालावधी गेल्यानंतर सुद्धा तीर्थयात्रेला गेलेले कण्वऋषी आश्रमामध्ये परत आलेले आहेत आणि आश्रमामध्ये परत आल्यानंतर शकुंतलेचा आणि दुष्यंताचा गांधर्व पद्धतीनं विवाह झालेला आहे. शकुंतला गर्भवती आहे आणि राजा दुष्यंत तिला घ्यायला मात्र येत नाहीये, ही सगळी बातमी त्यांना कळालेली आहे. आणि मग शेवटी त्यांनी तिलाच पतिग्रही पाठवण्याचा निर्णय घेतलेला. त्यामुळे त्या 4थ्या अंकामध्ये पतिग्रही निघालेल्या शकुंतलेची केलेली पाठवणी, ज्या हरणाच्या पाडसांना तिनं लहानाचं मोठं केलेलं होतं, त्या हरणाचं पाडस जेव्हा ती इथून निघाली, हे करा परत रिस्टार्ट करून करा होईल. ते हरणाचं पाडस जेव्हा ती त्या आश्रमातून पुढे पुढे एक पाऊल आपल्या राजधानीकडे ती निघत होती, तेव्हा तिचा पदर धरून ते ओढत होतं आणि जणू काही तू जाऊ नकोस असंच तिला सुचवित होतं. फोन रिस्टार्ट करा म्हणलं. ज्या लतावेलींनाही तिनं पाणी घातलेलं होतं त्या लतावेली पुन्हा पुन्हा तिच्या पायामध्ये घुटमळत होत्या आणि एक प्रकारचं तू पुढे जाऊ नकोस अशाच प्रकारची विनवणी तिला करत होत्या. प्रियमवदा आणि अनसूया या तर तिच्या सख्या मैत्रिणी, त्या दोघींचाही अश्रू अनावर झालेले होते. सगळे आश्रमवासीय त्या आश्रमाच्या सीमेवरती तिला निरोप द्यायला आलेले होते. महर्षी कण्वांनी आर्या गौतमी आणि काही ऋषिकुमारांना सोबत देऊन आश्रमाच्या सीमेवरती तिची पाठवणी करण्याचा प्रयत्न केला आणि आश्रमाच्या सीमेवरती तिला शेवटचा आशीर्वाद दिला की तू ज्याच्या घरी जाते आहेस त्या तुझ्या पतीग्रही तू त्या आपल्या राजाची, आपल्या पतीची तू आवडती पत्नी होऊन राहा. तिथल्या दासदासींना अधिक दान देणारी हो. अन्य अंतपुरात असणाऱ्या ज्या राण्या आहेत त्यांच्याशी तुझा भाव मैत्रिणीसारखा ठेव
म्हणजे तुला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि अशाच स्त्रिया खऱ्या अर्थाने महाराणी पदाला प्राप्त होत असतात. अशा प्रकारचा एक आशीर्वाद खंडवांनी काश्यपांनी तिला शेवटचा दिला. त्यावेळेस भारावलेलं जे वातावरण आहे ते भारावलेलं वातावरण या करुण रसातून कालिदासांनी त्याच्यामध्ये अधोरेखित केलेलं आहे. पाचव्या अंकामध्ये जेव्हा ती प्रत्यक्षात त्या राजदरबारामध्ये जाते, परंतु राजा मात्र तिचा स्वीकार करायला तयार होत नाही, कारण दुर्वासांनी दिलेला शाप. आणि मग लगबगीने आपल्या हातातली अंगठी त्याला दाखवून आपला विवाह झालेला आहे अशा प्रकारचा ती अभिनय करण्याचा प्रयत्न करते, परंतु हातामध्ये ती अंगठीही नसते, ती अंगठीही कुठेतरी पडलेली असते. 6व्या अंकामध्ये म्हणजे 5व्या अंकाच्या उत्तरार्धामध्ये जेव्हा राजा तिचा द्वेष करतो आणि त्या शकुंतलेला तिथून बाहेर पाठवतो, राजदरबारामधून बाहेर पाठवतो, आश्चर्यचकित झालेला सगळा राजदरबार, एखादी स्त्री मी आपल्या मुलाची होणार आहे अशा प्रकारचा संदर्भ देते आणि राजा त्याचा तिरस्कार करतो, धिक्कार करतो, द्वेष करतो आणि तिला राजदरबाराबाहेर पाठवतो. हे सगळं आश्चर्यचकित असणारी घटना त्या राजदरबारामधल्या लोकांना सुद्धा अनपेक्षित होती. 5व्या अंकाच्या शेवटीला त्या राजदरबारामधून बाहेर पडलेली आणि अत्यंत दुःखित झालेली शकुंतला ही एका महाज्योतीने येऊन तिला उचलून घेऊन गेलेली आहे. 6व्या अंकामध्ये आलेल्या सैनिकांनी एका कोळ्याला पकडून आणलेला आहे आणि त्या कोळ्याला त्यांनी त्याचा अपराध काय विचारल्यानंतर त्यांनी राजमुद्रा असणारी अंगठी चोरलेली आहे. मग ती राजानं जेव्हा कोणती अंगठी आहे असं म्हणल्यानंतर ती अंगठी जेव्हा पाहिली तेव्हा त्याला शकुंतलेचं स्मरण झालं आणि शकुंतलेशी आपला विवाह झालेला आहे आणि दुर्दैवानं आपल्या हातून खूप मोठी चूक झाली याचा पश्चाताप झालेला राजा आता आपण तिला शोधायला जाऊ असं म्हणून तो राजदरबारामधून आपल्या शयनगृहाकडे निघत असतानाच स्वर्गलोकातून निरोप आलेला आहे की देवदानवांच्या युद्धामध्ये आपल्याला देवांकडून सेनापती म्हणून लढण्यासाठी स्वर्गलोकात आपल्याला बोलावलेलं आहे. त्यावेळेस सुद्धा हा राजा स्वर्गलोकात गेला. देवदानवांच्या युद्धामध्ये देवांचा विजय झाला आणि 7वी त्याला दिसलं एक लहान मुलगा वाघाच्या तोंडामध्ये हात घालून त्याच्याशी खेळत असणारा त्यांना दिसला. एक अद्भुत असं ते दृश्य पाहून त्याची ओळख करून घ्यावी म्हणून तो त्याच्याजवळ ती गेला आणि हळूहळू त्याच्या बोलण्या क्रमानुसार त्याने आपल्या आईकडे आपण राहतो आणि ती आई इथेच राहते असं म्हणून जेव्हा तो त्या पर्णकुटीकडे निघालेला आहे तेव्हा त्या पर्णकुटीमध्ये प्रत्यक्षामध्ये या शकुंतलेचं आणि दुष्यंताचं पुन्हा एकदा दर्शन झालेलं आहे. आणि तो पुत्र म्हणजेच आपला पुत्र भरत म्हणजे ज्याचं नाव सर्वदमन असं होतं, तोच सर्वदमन ज्याचं भरत असं नामाभिधान ज्याच्या नावामुळं आपल्या देशाला भारत असं नाव पडलं असं म्हणतात. तर असा हा तो भरत या सर्वदमनाला घेऊन या दुष्यंतानं त्या दुर्वासांच्या शापामुळे हा सगळा प्रसंग घडला. हे दोघांना कळल्यामुळं या शकुंतलेला घेऊन तो पुन्हा आपल्या या राजदरबारामध्ये राजधानीमध्ये पुन्हा परतलेला आहे. कालिदासांच्या या पहिल्या वहिल्या किंवा त्या लघुत्रयी मधल्या एका नाटकामध्ये आपल्याला उपमा अलंकाराचा केलेला वापर, श्रृंगार रसासोबत करुण रसाचा केलेला वापर किंवा नवरसांचा केलेला वापर, कारण हे नाटक या नाटकामध्ये आलेले उपमा उत्प्रेक्षा किंवा आलेला करुण किंवा श्रृंगार, इथं विप्रलंब श्रृंगाराचे अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील. आणि त्यामुळं हे नाटक प्रेम, विवाह, विरह आणि पुनर्मिलन अशा 4 टप्प्यामध्ये विभागलेले आहे. हे नाटक जेव्हा जर्मन संस्कृतज्ञ डॉक्टर गेटे यांना जेव्हा ते पहिल्यांदा वाचलं तेव्हा असं म्हणतात की तेव्हा हे नाटक तो डोक्यावर ठेवून नाचत चुकलेला होता. कारण अशा प्रकारची कलाकृती, अशा प्रकारचं लेखन, अशा प्रकारची रचना त्याने यापूर्वी कधी
कधीच वाचलेली नव्हती. आणि त्यामुळं त्या काळापासून ते आज तागायत अभिज्ञान शाकुंतलम या नाटकाचे संस्कृत प्रयोग आजही रंगमंचावरती अनेक ठिकाणी संपन्न होत आहेत. या 3 नाटकामध्ये विक्रमोर्वशीयम, मालविकाग्निमित्रम आणि अभिज्ञान शाकुंतल या 3ही नाटकामध्ये अत्यंत प्रसिद्ध झालेलं नाटक म्हणजे हे अभिज्ञान शाकुंतलम नावाचं नाटक आहे. त्यामुळं या अभिज्ञान शाकुंतलम या नाटकाची भरत मुनींनी नाट्यशास्त्राची केलेल्या निर्मितीमध्ये त्याच्या नियमाशी तडजोड न करता हे निर्माण केलेलं, हे रचलेलं नाटक हे अवर्णनीय आहे. आणि त्यामुळं या नाटकाची ख्याती आज 1700 वर्षाच्या नंतर सुद्धा त्याच पद्धतीची आहे. या नाटकानंतर ज्याचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल ते म्हणजे कालिदासांचं पहिलं वहिलं साहित्य आणि ते म्हणजे मेघदूत. जसं अभिज्ञान शाकुंतलम हे नाटक 7 अंकामध्ये 4 भागामध्ये विभागलेलं आहे, तसं हे 2 खंडामध्ये विभागलेलं खंडकाव्य आहे. पहिला आहे पूर्वमेघ आणि दुसरं आहे उत्तर मेघ. साहजिकपणे पूर्वमेघामध्ये संपूर्णपणे आलेलं निसर्ग वर्णन आणि उत्तर मेघामध्ये आलेलं अलकानगरीचं वर्णन आणि त्या यक्षपत्नीच्या विरहावस्थेचं वर्णन. ही कथा जशी अभिज्ञान शाकुंतलम ही कथा महाभारताच्या एका कथेवरती आधारलेली आहे, तसं मेघदूताची रचना साक्षात मेघाला दूत बनवण्याची कालिदासांची कल्पना शक्ती अफाट होती. मी काय करतो, तुम्हाला कॉल करतो. कालिदासांनी कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही प्राण्याला, कुठल्याही पक्षाला दूत न बनवता साक्षात मेघाला दूत बनवण्याची एक अनोखी कल्पना कालिदासांच्याच मनामध्ये येऊ शकते. आणि त्यामुळं आपल्याला कालिदासांच्या त्या कल्पना कामिनीचा विलास या मिळालेल्या उपाधीचा प्रत्यय आपल्याला या ठिकाणी सुद्धा सुरुवात शिवभक्तीनं, भगवान शंकराच्याच उपासनेनं आणि प्रत्यक्ष सुरुवात ही कश्चित कांता विरह गुणाम कोण्या एका पत्नीच्या विरहानं. कुबेर जो इंद्राच्या संपत्तीचा अधिकारी आहे, त्या कुबेराच्या घरी हा एक यक्ष दररोज पूजेसाठी फुलं नेऊन देण्याचं काम करायचा. नुकताच विवाह झालेला तो यक्ष आपल्या पत्नीच्या प्रेमामध्ये गढून गेला आणि एके दिवशी त्या कुबेराच्या घरी फुलं नेऊन देण्याचं विसरला. त्याच्या पूजेमध्ये व्यत्यता आली. काही काळानं भानावरती आल्यानंतर त्या यक्षानं लगबगीनं ती फुलं घेऊन तो त्या कुबेराच्या घरी गेला. तोपर्यंत कुबेराची पूजा संपलेली होती आणि उशीर होण्याचं कारण विचारल्यानंतर कुबेरांनी यक्षानं त्याला खरं कारण सांगितलं की आपण आपल्या पत्नीच्या प्रेमात गढून गेलो आणि त्यामुळे आपल्याला यायला उशीर झाला. तेव्हा त्या कुबेरानं क्रुद्ध होऊन शाप दिला की ज्या पत्नीमुळे तुला इथे यायला उशीर झाला त्या पत्नीपासून तुला 1 वर्ष दूर राहावं लागेल. आणि मग अशा या यक्षाची रवानगी त्या हिमालय पर्वताच्या बाजूला असणाऱ्या कैलास पर्वताच्या पायथ्याशी असणारी जी अलका नगरी आहे, त्या अलका नगरीपासून ते थेट रामगिरी पर्वतावरती, जी नागपूर जवळच्या आपण ज्याला आता रामटेक शहर असं म्हणतो, ज्या ठिकाणी महाकवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ निर्माण झालेलं आहे, त्या राम टेकडीवरती, रामगिरी पर्वतावरती या यक्षाची रवानगी करण्यात आली. आषाढस्य प्रथम दिवसे असा शब्दप्रयोग आपण दर आषाढाच्या पहिल्या दिवशी आपण ऐकतो. याच दिवशी महाकवी कालिदासांनी आपलं पहिलं वाहिलं साहित्य मेघदूतम रचलं, म्हणून आपण तो महाकवी कालिदासांचा जन्मदिवस मानतो. आणि त्याच दिवशी, त्या आषाढाच्या पहिल्या दिवशी आलेल्या मेघानं
जेव्हा त्या रामगिरी पर्वताला सर्व बाजूंनी वेढा दिला तेव्हा त्या यक्षाच्या मनामध्ये आपसूक कल्पना सुचली की हाच एकमेव यक्ष असा आहे की आपल्या विरही पत्नीला निरोप देऊ शकतो. मेघदूता मेघच का, सूर्याच्या किरणांनाही अडवण्याची शक्ती ज्याच्यामध्ये आहे असा हा एकमेव मेघ आहे. त्याचं वर्णन करत असताना असं म्हटलेलं आहे की धूम्र ज्योती सलिल मरुताम व सन्निपात मेघ, म्हणजे धूर, विद्युत, पाणी आणि वारा यांनी युक्त असणारा हा जो मेघ आहे हा मेघ सर्वश्रेष्ठ आणि सर्व शक्तिमान. आणि त्यामुळं या मेघाला दूत बनवण्याची कल्पना त्या कालिदासांच्या मनामध्ये आली आणि मग तो यक्षाकरवी त्या मेघाला साकडं घालतो की तू माझा निरोप माझ्या पत्नीपर्यंत नेऊन पोहोचवशील का. आणि होकारार्थी मिळाल्यानंतर किंवा होकार मिळाल्यानंतर त्याने ज्या मार्गाने त्याला तिकडे जायचं तो मार्ग सुद्धा या यक्षानेच त्याला सांगितलेला. ही कल्पना कालिदासांनी केली. आणि त्या रामगिरी पर्वतापासून ते अलका नगरी पर्यंतचा प्रवास तो कोणत्या मार्गाने करायचा याचं वर्णन पहिल्या पूर्व मेघामध्ये कालिदासांनी केलेलं आहे. अत्यंत सुंदर समर्पक अशी उदाहरणं देत कालिदासांनी त्याचा मार्ग सांगितलेला आहे. आधुनिक हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपण वेगवेगळ्या प्राण्यांच्या, पक्ष्यांची दूताची रचना जी आपण पाहतो, वेगवेगळ्या चित्रपटामध्ये प्राण्याला दूत बनवलं जातं, पक्ष्यांना दूत बनवलं जातं, व्यक्तीला दूत बनवलं जातं, परंतु ही दूत बनवण्याची जी संकल्पना आहे ही संकल्पना मुळातली मेघदूताची आहे. आणि त्यामुळं कालिदासांचं श्रेष्ठत्व कशात आहे? 1800 वर्षापूर्वी निर्माण झालेलं साहित्य आजही लोकांना अभ्यासावं लागतं. नव्हे याचा प्रत्यय पुन्हा पुन्हा वेगळ्या भाषेच्या साहित्यातून किंवा चित्रपट कथांमधून आपल्याला द्यावा लागतो. हे कालिदासांच्या साहित्याचं श्रेष्ठत्व आहे. आणि म्हणून या मेघदूतातल्या पहिल्या पूर्व मेघामध्ये तो यक्ष त्या मेघाला सांगतोय की पहिल्यांदा जर तुला कुठं जायचं असेल तर तुला ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना आपली शेतजमीन नांगरून ठेवलेली आहे, कारण आषाढाचा महिना म्हणजे आपल्याला माहिती आहे की पेरणीची लगबग सुरू झालेली असते. मे महिना संपायत आलेला असतो आणि शेतकरी पावसाची आस धरून बसलेला असतो. तेव्हा त्यावेळेस तो हा शेतकरी त्या यक्ष त्या मेघाला म्हणतो की ती आस लावून बसलेल्या शेतकऱ्याच्या त्या नांगरलेल्या पठारावरती तू प्रचंड असा पाण्याचा वर्षाव कर आणि तो त्या मातीचा जो सुगंध आहे, जो अत्यंत सुवासिक आहे किंवा ज्या सुगंधापेक्षा दुसरा सुगंध असूच शकत नाही, असा तो सुगंध तू काय कर, तू त्या सगळ्या आसमंतामध्ये जर आणि तो सुगंध एकदा घेतल्यानंतर ते शेतकरी अत्यंत आनंदात तुझं स्वागत करतील. आणि मग तू एका अर्थानं त्या पुढे जा, त्या आम्रकूट पर्वतावरती. तो आम्रकूट पर्वत तुला अर्धा पिवळा आणि अर्धा काळा झालेला किंवा अर्धा हिरवट आणि अर्धा पिवळा झालेला तुला दिसेल. तर हिरवे हिरवे असणारे ती उंच जी डोंगर आहेत, ते पर्वत आहेत, त्या पर्वतावर असणारी जी आंब्याची झाडं आहेत, ती हिरव्यागार झालेल्या आंब्याच्या झाडांमध्ये पिकलेले जे आंबे जे आहेत ते पिवळसर झालेले आंबे एका अर्थानं तुला मोहित करतील. आणि मग तेही असे एक अनोखं सौंदर्य पाहून तू पुढे ते विंध्य पर्वताच्या खालपासून वरपर्यंत शिळा आहेत आणि खाली वाहणारी जी रेवा नदी आहे, जी त्या हत्तीच्या अंगावर काढलेल्या वेलबुट्टी प्रमाणे तुला शोभून दिसेल, अशा त्या विंध्य पर्वताच्या पायथ्याशी वाहणाऱ्या त्या रेवा नदीला तू त्या आकाशामधून पहा. म्हणजे आकाशातून मध्ये पाहिल्यानंतर तुला तो काळा हत्ती म्हणजे तो विंध्य पर्वत आणि खाली असणारी आणि नागमोडी वळणाची ती रेवा नदी जी आहे, ती रेवा नदी म्हणजे हत्तीच्या अंगावर त्या सोंडेवरती काढलेल्या वेळबुट्टी प्रमाणे तिचं पांढरं फेस जे आहे, खळाळचं पाणी जे आहे, ते म्हणजे ती वेलबुट्टी, याचा अर्थ विभूती जी आहे, त्या विभूतीप्रमाणे तुला दिसेल.
त्या सरस्वती नदीचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. हे गोड असणारा अशा सरस्वती नदीचं पाणी पिऊन तू पुढे जा, अनेक पर्वतांचा उल्लेख केलेला आहे. आणि शेवटी या पूर्व मेघाच्या शेवटी जर आपण पाहिलं तर त्या हिमालय पर्वतावरती आलेला जो मेघ आहे त्या मेघाचं वर्णन करत असताना तो म्हणतो की जेव्हा तू प्रत्यक्षात त्या हिमालय पर्वतावरती येशील तेव्हा भगवान शंकराच्या पांढऱ्या शुभ्र नंदीनं आपल्या शिंगावरती चिखल धारण करावा अशा प्रकारे तू शोभून दिसशील. काय सुंदर वर्णन याचं केलेलं आहे. भगवान शंकराचा पांढरा शुभ्र नंदी म्हणजे बर्फाच्छादित असणारा हिमालय पर्वत आणि त्या हिमालय पर्वतावरती आलेला काळा मेघ जो पाण्याने पूर्णपणे भरलेला आहे तो म्हणजे त्या नंदीच्या शिंगावरती घेतलेला चिखल. तो जसा एक प्रकारे शोभून दिसेल त्या प्रकारे तू शोभून दिसेल अशा प्रकारचं वर्णन त्या हिमालय पर्वतावरती आलेल्या मेघाचं कालिदासांनी केलेलं आहे. पुढे कैलास पर्वताचं वर्णन त्या उपमा अलंकारामध्ये करत असताना कालिदास म्हणतात की कैलास पर्वतावरच्या राहणाऱ्या स्त्रियांचा जणू आरसाच म्हणजे हा कैलास पर्वत आहे. त्या कैलास पर्वतावरून वाहणारं शुद्ध आणि नितळ जे पाणी आहे त्या नितळ पाण्यामध्ये तिथल्या स्त्रिया त्या पर्वतावर रचना हे सौंदर्य पाहायला तू विनमुख होऊ नकोस. ते अत्यंत असं त्या स्त्रियांचं सौंदर्य, कारण भगवान शंकराचं निवासस्थान म्हणजे कैलास पर्वत आहे. त्या हिमालय पर्वतावरती भगवान शंकर विहार करायला येतात. त्या विहार करत असतानाच्या पाऊल खुणा त्या हिमालय पर्वतावरती तुला सगळीकडे दिसतील. त्या पाऊल खुणांचं दर्शन घेतलास की तुला पुढे जायला 4 हत्तीचं बळ येईल अशा प्रकारचं ही सांगणं हा यक्ष त्या मेघाला करतोय. उज्जैनी मधलं वर्णन करत असताना तू कोणत्याही मार्गाने जर जाणार असशील तर सायंकाळच्या वेळेस मात्र त्या उज्जैनीमध्ये महाकालेश्वराच्या मंदिरात संध्याकाळच्या वेळेस तांडव नृत्य करण्यासाठी आलेल्या भगवान शंकराचं ते अकराळ विकराळ रूप, ते तांडव नृत्य पाहायला तू पारखा होऊस किंवा ते नृत्य जे आहे ते अकराळ विकराळ जे रूप आहे ते तुला पुढे जायला एक प्रकारची शक्ती प्रदान करेल. आणि असा तुझा प्रवास करत करत तू जेव्हा त्या कैलास पर्वताच्या पायथ्याशी असणाऱ्या त्या मानस सरोवराजवळ येशील तेव्हा त्या मानस सरोवराचं सौंदर्य ब्रह्मदेवाने ते मनापासून बनवलेलं सरोवर आहे म्हणून त्याला मानस सरोवर नामविधान प्राप्त झालेलं आहे. ज्याचं पाणी कधीही गढूळ होत नाही, जिथे बदकांचा नव्हे तर प्रत्यक्षात राजहंसांचा विहार आहे, जिथे कमळ सोनेरीच जन्मतात, जिथे शंख शिंपले नाहीत तर माणिक मोत्यांचा संचय भरपूर प्रमाणामध्ये आहे, असं ते सरोवर तुला अत्यंत आल्हाददायक वाटेल. आणि अशा त्या मानस सरोवराच्या सौंदर्याचा अनुभव घेत घेत तू आता त्या अलका नगरीमध्ये प्रवेश करशील. या पूर्व मेघामध्ये वेगवेगळ्या नद्यांचा, वेगवेगळ्या पर्वतांचा, वेगवेगळ्या प्राण्यांचा, पक्ष्यांचा उल्लेख करत करत आता या उत्तर मेघाकडे तो जायला सांगतोय. आणि या उत्तर मेघामध्ये प्रामुख्यानं ज्या पत्नीपासून हा दूर राहिलेला आहे, ती पत्नी आपल्या त्या घरामध्ये पहुडलेली आहे, तिचं वर्णन त्याच्या अगोदर केलेलं तिथल्या त्या अलका नगरीचं वर्णन. उंच असणारे राजवाडे, म्हणजे कदाचित पूर्वीच्या काळामध्ये हा जो घटनाक्रम आहे किंवा हे जे आहे हे कदाचित पूर्वीच्या काळाचं जे स्थापत्यशास्त्र आहे हे स्थापत्यशास्त्र आज काळाच्या स्थापत्यशास्त्रापेक्षा
अधिक प्रगत होतं की काय असं वाटावं, अशा प्रकारची रचना, अशा प्रकारचा उल्लेख या मेघदूतामध्ये. कारण म्हणजे गगनाला भिडणाऱ्या इमारती, चंद्रापर्यंत गेलेल्या इमारती आहेत की काय असा भास व्हावा, एवढ्या उंच इमारती त्या काळाच्या स्थापत्यशास्त्राची प्रचिती आपल्याला एका अर्थानं देतात. सिव्हिल इंजिनिअरिंगची प्रचिती आपल्याला एका अर्थानं देतात. तिथल्या बाजारपेठेचं वर्णन करत असताना तिथे प्रत्यक्षात माणिक मोत्यांचाच बाजार भरलेला आहे, अशा प्रकारचं वर्णनही या ठिकाणी अलकानगरीचं केलेलं आहे. आणि ज्या घरामध्ये त्या आपली पत्नी पहुडलेली आहे, ते घर कसं शोधायचं याचं वर्णन करत असताना तर तो म्हणतो की हे वर्णन म्हणजे तुला माझं घर जर शोधायचं असेल तर त्याचं वर्णन करत असताना असं म्हणतो की ज्याच्या पायऱ्या, घराच्या पायऱ्या या पाचूंच्या आहेत, ज्याच्या घराच्या अंगणातल्या एका झाडावरती सोनेरी फळी आहे आणि या सोन्याच्या फळीवरती तो नीलकंठ नावाचा एक मोर आहे. त्या अंगणातल्याच एका विहिरीमध्ये प्रत्यक्ष सुवर्ण कमळ आहेत आणि जिथे राजहंसांचा विहार आहे. अशा अत्यंत सुंदर अशा त्या घरामध्ये ती माझी पत्नी, जी माझ्या विरहाच्या पहिल्या दिवशी वेणी घातलेली होती आणि विरहाच्या शेवटच्या दिवशीच ती वेणी काढेल असा पण केलेली ती माझी पत्नी काय झालं? घरातल्या एका कोपऱ्यात पहुडलेली आहे. रक्त आली की क्षितिजावर जशी चंद्राची कोर असावी त्याप्रमाणे घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये आपलं अंग लपेटून पहुडलेली ती माझी पत्नी क्षणभर कदाचित तिचा डोळा लागलेला असेल, कारण दिवस रात्र माझ्या असणारी ती पत्नी जर का तिला थोडासा डोळा तिचा लागला असेल तर तुझ्या धीर गंभीर आवाजानं तू तिला जाग करू नकोस, अशी विनंती तो त्याला त्या मेघाला करतोय. आणि या यक्ष पत्नीचं वर्णन करत असताना दिवसभर हातामध्ये विणा घेऊन पांढरे शुभ्र वस्त्र धारण केलेली, स्वतः रचलेलं गीत ज्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा माझं नाव येतं, ते नाव परत परत येत असलेलं ते गीत गात असणारी ती माझी पत्नी डोळ्यामधले अश्रू त्या विणेच्या तारेवरती पडत असताना त्याच म्लान झालेल्या त्या अंगावरच्या साडीनं पुन्हा पुन्हा त्या तारा पुसत ते माझं नाव असणारे गीत पुन्हा पुन्हा म्हणणारी ती विरही पत्नी, ती दुःखी पत्नी तुला आमच्या विरहाचं खरं रूप तुला दाखवेल. अशा त्या माझ्या पत्नीला तू माझ्या कुशलतेचा निरोप तू नेऊन दे, अशा प्रकारची विनंती खऱ्या अर्थानं या मेघदूतामध्ये हा यक्ष त्या मेघाकरवी त्या यक्ष पत्नीकडे नेऊन देण्याचा प्रयत्न करतो. कालिदासांचं हे पहिलं साहित्य आहे, हे पहिलं खंडकाव्य आहे ज्या साहित्याची सुरुवात कालिदासांनी केलेली होती. अतिशय अप्रतिम असं हे खंडकाव्य आपल्या सर्वांना मोहून टाकणार आहे. त्यामुळं जसं अभिज्ञान शाकुंतलम नावाचं नाटकाच्या सर्व नियमाशी बांधील राहून कालिदासांनी निर्माण केलं, तसं या खंडकाव्याची रचना सुद्धा माणसाला अत्यंत उत्सुकता निर्माण करणारी अशा प्रकारची आहे. आणि त्यामुळं हे खंडकाव्य सुद्धा त्याच पद्धतीनं आपल्याला आनंद देणार आहे. याची कल्पनाशक्ती जी आहे ती अत्यंत विलोभनीय आहे. अतिशय प्रतिभावान अशा शब्दांची रचना या ठिकाणी कालिदासांनी या ठिकाणी आपल्या या खंडकाव्यामध्ये केलेली आहे. शेवटचं जे एक महाकाव्य आहे ज्या लघुत्रयीमध्ये याचा समावेश होतो ते म्हणजे कुमार रघुवंशम. खर तर खूप वेळ झालेला आहे त्यामुळे मी थोडक्यात घेतो. एकूण या रघुवंशामध्ये 31
सर्गांमधून 19 राजांचं वर्णन या आपल्या रघुवंशामध्ये केलेलं आहे. रघुवंश याचा अर्थ प्रभू रामचंद्रांच्या पूर्वजांचंच रघुवंशातलं केलेलं वर्णन आहे. इक्ष्वाकू वंशातला रघु, अज, दिलीप या सगळ्या राजांपासून केलेलं वर्णन महाकवी कालिदासांनी या रघुवंशामध्ये केलेलं आहे. 19 सर्गांपैकी या एका सर्गाचा जर उल्लेख आपण पाहायचा झाला तर रघुवंशांच्या दुसऱ्या सर्गामध्ये कालिदासांनी एका गायीची केलेली सेवा, म्हणजे आपल्याकडे गायीला गोमाता असं का म्हटलं जातं, गायीला देवता समान का म्हणलं जातं, याची प्रचिती एका अर्थाने येते. प्रभू रामचंद्राचा वंश किंवा पूर्वज हे जे आपले राष्ट्राचे जे 2 आदर्श आहेत, त्याग आणि सेवा, या दोन्हीची प्रचिती आपल्या आचरणातून देणारे आहेत आणि त्याचीच प्रचिती प्रभू रामचंद्रांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये दिलेली आहे. आपल्या पित्याच्या आज्ञेसाठी राजसिंहासनाचा केलेला त्याग आणि सदैव आपल्या मातृभूमीची केलेली सेवा, हे 2 त्याग आणि सेवेचे आदर्श आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येतील. असं ते वर्णन त्या दुसऱ्या सर्गामध्ये राजा दिलीपाचं केलेलं आहे. ज्या राजा दिलीपाला अपत्य प्राप्ती होत नव्हती म्हणून गायीची सेवा करण्यास सांगितलं आणि त्या गायीची सेवा करण्यासाठी त्या गायीनं या राजाची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला आणि एका सिंहाचं आक्रमण आपल्यावरती झालेलं आहे असा भास राजाच्या समोर निर्माण केला आणि स्वतःच प्राण द्यायला तयार झालेला राजा, परंतु त्या गायीला मुक्त कर आणि माझे प्राण घे, या हे नुसतं बोलून नव्हे तर स्वतःचं शरीर त्या सिंहापुढे झोकून देण्याचा जो केलेला प्रयत्न आहे, त्या प्रयत्नामध्ये हा राजा एका अर्थानं त्या गायीच्या परीक्षेमध्ये पास झालेला, उत्तीर्ण झालेला आहे आणि त्यामुळं त्या गायीच्या दुधाच्या सेवनानंतर त्या ऋषींच्या आशीर्वादानंतर या राजा दिलीपाला झालेली अपत्य प्राप्ती आणि नंतरच्या काळामध्ये प्रभू रामचंद्रांनी केलेला या अयोध्येतला किंवा वनवासामध्ये 14 वर्ष आणि त्यानंतरचं केलेलं रामराज्य, या सगळ्याची प्रचिती आपल्याला या रघुवंशामध्ये आपल्याला लक्षात येईल. एकूण 19 सर्गांमधून 31 राजांचं केलेलं जे वर्णन आहे, हे वर्णन सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थानं महाकवी कालिदासांच्या प्रतिभेची कल्पना आणून देतं आणि त्यामुळं ही कालिदासांची जी लघुत्रयी आहे, 7 साहित्यापैकी असणारं अभिज्ञान शाकुंतलम नावाचं नाटक, मेघदूतम नावाचं खंडकाव्य आणि रघुवंशम नावाचं महाकाव्य, हे मला वाटतंय आपण या निमित्तानं सगळ्यांनी कधी ना कधी आपल्याला जसा वेळ मिळेल तसा त्या वेळेप्रमाणे आपण थोडासा अभ्यासण्याचा प्रयत्न करावा, अशी एक अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करतो. खरं म्हणजे खूप वेळ झालेला आहे. कालिदासांचं साहित्य असं एखाद्या तासात सांगणं अतिशय अवघड आहे, कारण अभिज्ञान शाकुंतलम हे 7 अंकाचं नाटक आहे. ते 7 अंक हे एका तासातच होणं शक्य नाहीये. राऊत सरांना आणि भारती मॅडमना याची कल्पना देखील आहे, कारण हे अत्यंत म्हणजे उत्सुकता अतिशय वाढवणारा असणारा असं नाटक, खंडकाव्य आणि महाकाव्य आपल्या मनाला भुरळ घालणार आहे. त्यामुळं हे सगळ्यांनी कधी ना कधी वाचावं, याचा अभ्यास करावा अशी विनंती या निमित्तानं मी करतो. महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय चनशेट्टी सर, संस्कृत विभाग प्रमुख डॉक्टर राऊत सर, डॉक्टर भारती मॅडम, माझे सर्व सन्माननीय आदरणीय शिक्षक वृंद, या सर्वांना मी माझा मनापासून नमस्कार करतो. आज मला खूप आनंद वाटला की आज माझ्या सगळ्या शिक्षकांसमोर मला ही बोलण्याची संधी मला मिळाली. एका अर्थाने ही माझी परीक्षाच होती की काय असं मला वाटायला लागलेलं आहे, परंतु मला जसं शक्य होतं तसं मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला माहिती आहे की आपण सगळेजण मागच्या 2 तारखेपासून आपण
सगळेजण शोकामध्ये आहात. आदरणीय गुरुजींचं देहावसान झालं, परंतु त्यांच्या प्रित्यर्थ या सगळ्या ऑनलाईन संस्कृत साहित्य सप्ताहाचं आयोजन आपण सगळ्यांनी केलेलं आहे. मी आदरणीय गुरुजींना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आपल्या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. माननीय डॉक्टर सचिनजी कंदे सरांनी आपल्या सर्वांना कालिदासाच्या लघुत्रयीची माहिती अगदी सहज सोप्या पद्धतीने विस्तारपूर्वक दिलेली आहे. आपले विचार आणि आपले व्याख्यान हे सर्वच ग्रहणीय आहेत. आपल्या विचारांची शिदोरी आणि सर्वजण नक्कीच स्वीकारलेली आहे आणि आपल्या ज्ञानाचा जो काही खजिना आहे, आपण जे काही ज्ञान दिलेलं आहे, त्या ज्ञानाचा उपयोग आम्ही स्वतःच्या जीवनासाठी, विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी, संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी आम्ही नक्कीच करणार आहोत सर. डॉक्टर सचिनजी कंदे सर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमध्येही अनेक वर्ष कार्य केलेलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचेही त्यांनी राज्यस्तरावरती कार्य केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध स्तरावरती सरांचं कार्यरत आणखीनही चालूच आहे. तसेच संस्कृत अभ्यास मंडळावरचेही ते सदस्य आहेत आणि त्यांचा स्वभाव अत्यंत मितभाषी, अत्यंत विनम्र असून त्यांनी आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून संस्कृतची जी सरिता आहे, ही सरिता विद्यार्थ्यापर्यंत, आमच्यासारख्या प्राध्यापकापर्यंत त्यांनी पोहोचण्याचा खूप मोठा प्रयत्न केलेला आहे. सर, राउत सर, हाँ राउत सर, आप अगर आभार व्यक्त करने वाले हो तो पहले मैं अपनी प्रतिक्रिया देना चाहूंगी. हाँ हाँ, आप अभी आभार न व्यक्त कर रहे हो तो मैं अपनी प्रतिक्रिया दे दूं. मैं आभार व्यक्त कर रहा हूँ. हाँ, प्रतिक्रिया दे दीजिए आपकी. मैं आभार सचिन व्यक्त करता हूँ. कंदे सर हमारे विद्यार्थी हैं, लेकिन आज जब सुना तो इतनी मुग्ध हो गई कि ऐसे मराठी के कोई बिल्कुल ज्ञाता पंडित से हम सुन रहे हैं, ऐसे मराठी भाषा पर इतना प्रभुत्व उनका, और उस पर संस्कृत के कालिदास जी के ऊपर उन्होंने जो वर्णन किया, उनके 3 नाटकों के बारे में जो उन्होंने बताया, तो वो मैंने पढ़ा तो है, हिंदी में पढ़े हैं, लेकिन पढ़ा तो है, लेकिन आज जब उनके मुख से सुना तो बड़ा अच्छा लगा. तो ऐसा लगा नहीं कि हम उनकी परीक्षा ले रहे हैं, बल्कि अच्छा लगा कि हमारे छात्र जो हैं बड़ी प्रगति कर रहे हैं. तो सुनकर बहुत ही अच्छा लगा. और आपका जो संशोधन कार्य हुआ है, मैं चाहूंगी कि आप अगर उसे भी एक बार हमारे महाविद्यालय में प्रस्तुत करें तो बहुत अच्छा लगेगा. तो उसके ऊपर भी एक आध आप अपना व्याख्यान रख दीजिए, ये एक मेरा आग्रह है. तो बहुत अच्छा व्याख्यान हुआ सर, धन्यवाद. आपका बहुत आशीष बहुत ऐसे ही धन्यवाद रखें. डॉक्टर जादव मैडम जी. जी आपकी धन्यवाद. प्रतिक्रिया भी हमें बहुत अच्छी लगी. जी जी और हमारे सचिन जी कंदे विद्यार्थी भी अगर हो गए हैं, लेकिन उनका ज्ञान जो है बहुत बड़ा ज्ञान है. उन्हें संस्कृत साहित्य का बहुत बड़ा ज्ञान है. उन्होंने आज बहुत विस्तार पूर्वक उसी ज्ञान को, उसी जटिल ज्ञान को हमें बहुत सहज पद्धति से, सरल पद्धति से बताया है. और सचिन जी कंदे सर, आपने हमारे लिए अपना अमूल्य समय निकालकर आपने कालिदास की लघुत्रयी इस विषय पर हम सबको बहुमूल्य ज्ञान दिया है. अतः मैं आपको संस्कृत विभाग की ओर से, महाविद्यालय की ओर से और हमारी संस्था की ओर से दिल की गहराइयों से मैं धन्यवाद और आभार व्यक्त करना चाहता हूँ. आपकी लेखन शैली, आपकी भाषा शैली बहुत ही मधुर है, बहुत ही सराहनीय है. ऐसी व्याख्यान सुनने का हमें बार बार योग मिले, ऐसी मैं आशा व्यक्त करता हूँ. और इस कार्यक्रम में जितने भी सहभागी प्राध्यापक हैं, हमारे प्राचार्य जी हैं और जो कुछ विद्यार्थी हैं,
उन सभी वे सभी आपके ज्ञान से बहुत आनंदित हैं, खुश हैं। आपका ज्ञान इसी प्रकार बढ़ता जाए और इसी प्रकार से हमें आपका ज्ञान मिलता रहे। आपने लघुत्रयी के बारे में बहुत अच्छा ज्ञान दिया है। उस ज्ञान को सभी विद्यार्थियों के लिए बहुत अच्छा हुआ। आपने सरल सुगम भाषा में अपने विचार व्यक्त किए हैं। आपका राष्ट्रीय कार्य, शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य बहुत बड़ा है और इसी प्रकार आपका कार्य समाज में बढ़ता रहे, शैक्षणिक क्षेत्र में बढ़ता रहे। और आपने बहुत अच्छी तरह हमें व्याख्यान के रूप में और संस्कृत साहित्य की गरिमा बताई है, नाट्य की गरिमा बताई है। इसलिए मैं फिर एक बार महाविद्यालय और संस्कृत विभाग की ओर से धन्यवाद व्यक्त करता हूं और आभार व्यक्त करता हूं। हमारे विभाग के डॉक्टर सूर्यका भारती जी, इन्होंने भी संस्कृत विभाग के लिए बहुत अच्छा कार्य किया है। 4 दिन से हमारा संस्कृत सप्ताह समारोह चल रहा है। अच्छे अच्छे विद्वानों के हमें लेक्चर सुनने मिले हैं। उसी प्रकार आज भी हमें सचिन जी कंदे सर का बहुत अच्छा लेक्चर, बहुत अच्छा व्याख्यान सुनने को मिला है। इसी प्रकार का व्याख्यान हमें वारंवार सुनने के लिए हम आशा रखते हैं। और फिर से एक बार सभी का मैं धन्यवाद व्यक्त करता हूं, आभार व्यक्त करता हूं। और शांति पाठ के साथ इस कार्यक्रम का मैं समापन करना चाहता हूं। तो शांति पाठ करेंगे। ओम द्यो शांतिरंतरिक्षं शांति, पृथ्वी शांतिराप शांति, औषधयः शांति, विश्वे देवा शांति, ब्रह्म शांति, सर्वं शांति शांतिरेव शांति, सामा शांतिरेधि। ओम शांति शांति शांति। फिर से सभी का बहुत बहुत धन्यवाद और आभार व्यक्त करता हूँ। धन्यवाद सर। धन्यवाद।